मकर संक्रांत आली की तिळाचे लाडू आलेच, तर म्हटलं चला आज तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया. तर इथे अर्धा किलो तीळ घेऊन मी मस्त असे भाजून घेतलेले आहेत. कमी गॅसवरती भाजायचे आणि त्याच कढईमध्ये पाव किलो शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाण्यालाही चांगलं भाजून घ्यायचं आणि दोन्हीही एकत्रच टाकून द्यायचे आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत इकडे आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे. तर मी अर्धा किलो गूळ घेतला आहे आणि इथं 3-4 इलायच्या घेतलेल्या आहेत. आता हे जे सगळं आहे ना मिक्सरला मी काढून घेते आहे आणि असं म्हणजे ओबडधोबड काढून घेतलेलं आहे. जाडसर आहे ते, एकदम बारीक नाही आहे. ते सगळं मिक्सरला मी काढून घेतले आणि गूळ पण आपला इकडं वितळायला ठेवलेला आहे. तर तीळ अर्धा किलो, पावशेर शेंगदाणे आणि अर्धा किलोला थोडासा गूळ जास्त घेतलेला आहे. गूळ असा पातळ करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर हे सगळं टाकल्याच्या नंतर असं काही होतं. आता याला गरम गरमच आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत. तर मी जसं बांधते त्या पद्धतीने आपल्याला लाडू याचे म्हणजे वळून घ्यायचे आहेत. तर मस्त आपला लाडू तयार झालेला आहे आणि हे गरम गरमच लाडू वळवावे लागतात आपल्याला. तर रेडी झालेले आहेत आपले तिळाचे लाडू. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.